हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप 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 स्वागत आहे आपल्या चॅनल सियाज मॉममध्ये. तर मागे मी 2-3 दिवसाआधी एक व्लॉग टाकला होता शॉपिंग सिरीजचा, म्हणजे 2 टाकले होते व्हिडिओ, पण त्या व्हिडिओला एवढा प्रतिसाद त्यावरूनच म्हणजे मी जे प्रोडक्ट टॅग केले होते किंवा लिंक ज्या मी पाठवले होते त्यावरनं तुम्ही सगळ्यांनी शॉपिंग केली, सगळ्यांनी म्हणजे बहुतेक जणांनी शॉपिंग केली. तर त्यासाठी तुमचं सगळ्यांचं खूप आज घेऊन आली आहे मी शॉपिंग सिरीजचा आपला 3रा व्हिडिओ. याआधी मी 2 व्हिडिओ टाकलेत, त्याच्या आधी ना तुम्ही जाऊन चेक करा, 15 व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती. तर आज पण मी तुम्हाला 5 प्रोडक्ट दाखवणार आहे आणि त्याच्या लिंक पण सेंड करते किंवा टॅग करते प्रोडक्ट, तुम्ही जाऊन नक्की चेक करता. आपण व्हिडिओला चला आता सुरुवात करूया. आता हे पहिलं प्रोडक्ट एवढं हेवी ना, म्हणजे मला उचलायला, तर हा आहे माझा डिनर सेट. तर हा एवढाच नाही, अजून पण खाली आहे, तर मी तुम्हाला ते सर्व दाखवते एक एक करून. तर ऑनलाईन मी हा डिनर सेट परचेस केला आहे, तर तो मला पडलाय 1700 रुपयाला. पण मी आता जाऊन चेक केलं की त्याची किती प्राइस चालू आहे, तर आता 1400-1500 काहीतरी प्राइस चालू आहे आणि टोटल ते 35 पीसमध्ये आलं आहे. आणि त्यामध्ये ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला ना असं गजबज असलेलं, खूपच डिझाईन असलेलं नको होतं, एकदम सिम्पल आणि सोबर हवं होतं, जसं की मी तुम्हाला दाखवलं. एकदम नाजूकशी प्रिंट, हे बघा, जास्त गजबज नाही, काही नाही. आता इव्हन प्लेट जरी दाखवली ना तरी छोट्या साईजची प्लेट आहे. तर हे बघा, एकदम प्लेन पण नाही म्हणता येणार, तर सुटसुटीत अशी छानशी डिझाईन दिली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा डिनर सेट घ्यायचं मागचं कारण म्हणजे हे 2 पेपर आणि सॉल्टसाठी. कारण की जे दुसरे डिनर सेट होते ना त्यावर जे 35 युनिटमध्ये जे त्यांनी दिलं आहे, म्हणजे त्यावर 2 लीड होते, त्याच्यामध्ये हे दिलेलं नव्हतं. लीड होते, लीड हे प्लास्टिकचे होते आणि मला प्लास्टिक नको होतं, कारण की लीड आपण दुसरे पण ठेवू शकतो. पण हे पेपर सॉल्टसाठी मला असं वाटतं की हे ओके आहे. तर आता डिनर सेट तर घेतलाय, पण ते ठेवण्यासाठी, प्लेट्स ठेवण्यासाठी काहीतरी स्टँड वगैरे ऑर्गनाईज करण्यासाठी काहीतरी लागेल. त्यासाठी मग दुसरा मी प्रोडक्ट घेतलंय, ते म्हणजे हे डिशचं स्टँड. तर हे टोटली 47 सेंटीमीटरचं आणि याच्यामध्ये आपण 10 प्लेट ठेवू शकतो. तर मोठी साईज असेल, मीडियम साईज असेल, कुठलीही साईज असेल आपण याच्यामध्ये ठेवू शकतो. आणि ट्रॉलीजमध्ये किंवा वरती पॅन्ट्री युनिटमध्ये सुद्धा आपण, किंवा क्रॉकरी युनिटमध्ये पण हे स्टँड ठेवून आपला जो डिनर सेट आहे त्याच्या सगळ्या प्लेट्स वगैरे आपण ऑर्गनाईज करू शकतो. ही मीडियम साईजची प्लेट, ही मोठ्या साईजची प्लेट, तर अगदी विचारपूर्वक मी व्यवस्थित चेक करून हे स्टँड घेतलं. मी बाहेर पण चेक केलं, जे आपलं शॉप आहे, जे हार्डवेअरचं शॉप आहे, तिथे पण असे स्टँड भेटतात. कारण की एसएचच्या ट्रॉलीज आपण बनवतो किंवा टेंडम बनवतो, तिकडे हार्डवेअरच्या दुकानामध्ये सगळ्या गोष्टी भेटत असतात. पण ॲज कम्पेअर टू म्हणजे मी जे घेतलंय, ज्या प्लॅटफॉर्मवरनं घेतलंय, तिकडे जरा मला महाग वाटलं. आणि आपल्याला कायच करायचं, प्लेटच ठेवायचं, त्यामुळे म्हटलं ठीक आहे, आपण 202 रुपये टाकून हे स्टँड घ्यायला पाहिजे. बरंच हेवी सुद्धा आहे आणि मटेरियल एकदम ओके म्हणजे चांगलंच म्हणता येईल. जसं नॉर्मली जे आपल्याला टेंडम ट्रॉलीजमध्ये वगैरे जे ॲक्सेसरीज भेटतात तसंच आहे सेम, पण फक्त ऑनलाईन घेतलंय. आणि त्यानंतरचं 3रं प्रोडक्ट म्हणजे हा बॉक्स नाही, यामधली जार. मी तुम्हाला दाखवते ओपन करून. बरेच दिवस झाले घेऊन, पण मी बाहेर काढलेच नाही, ते म्हटलं तुमच्यासोबत शेअर करायचे प्रोडक्ट, त्यामुळे तर ते पॅकचे पॅकच ठेवले. पण त्याची ती डिझाईन आहे ना,
तर 350 ml चे जार आहेत हे. खूप क्यूट डिझाईन आहे. माझ्याकडे बरेच जार झालेत म्हणजे काचेचे. प्लास्टिक तर नकोसच वाटतं यूज करण्यासाठी, पण त्याच्यानंतरचं जे प्रोडक्ट आहे ते प्लास्टिकचंच दाखवणार आहे मी, कारण ते पुढे मी बोलते. तर हे असे जार आहेत, त्याच्यावरची डिझाईन आणि डिटेलिंग बघा, आणि एकदम हलकं असं लीड दिलंय वरती. 350 ml. आता याचा सगळ्यात मोठा इम्पॉर्टन्स म्हणजे की सिया छोटी, तर आपण बेबी फूड पण त्यामध्ये टाकून कुठेही ट्रॅव्हल करू शकतो, किंवा लिक्विड असेल किंवा सॉलिड पण असेल किंवा नट्स असेल, म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट, इव्हन डाळीसुद्धा आपण त्यामध्ये भरू शकतो. त्यानंतरचा प्रोडक्ट म्हणजे हा टॉप. तर हा टॉप बघा, हा जो टॉप आहे याच्यामध्ये व्यवस्थित कलर कॅप्चर नाही होते फोनमध्ये. थोडा ऑरेंज आणि आंबा कलरचा हा टॉप आहे. प्युअर कॉटनचा टॉप आहे. फक्त 200 रुपयाला मी घेतला आहे, आणि हा 10 वेळेस तरी यूज करून म्हणजे मी घालून वॉश केला आहे, तर त्याचा कलरही गेला नाही. आणि मी मीडियम साईजमध्ये घेतला होता. तर असं म्हणतात की कॉटन जेव्हा आपण भिजवतो तर ते खूपच ते अकसून जातं, पण असं काहीच झालेलं नाही आहे. मीडियम साईज होता. मी थोडासा मोठाच घेतला होता, पण मस्त आहे. म्हणजे समरसाठी जर तुम्ही चांगला कॉटनचा टॉप बघत असाल तर हा परफेक्ट आहे. आणि यामध्ये खूप सारे कलर अवेलेबल होते. आता विचार तर चालू की अजून 1-2 घेऊयात, पण बघू पुढे. पण हा जो कलर आहे ना खूप फ्रेश वाटतो. आणि हे बघा, साईज, फिटिंग वगैरे सगळं खूप भारी आहे. स्लीवलेस आहे, जर कोणाला स्लीवलेस घालायची इच्छा असेल तर. नेक वगैरे, नेकवर डिझाईन त्यांनी दिली आहे. शेवटचं प्रोडक्ट दाखवायच्या आधी मला सांगायचं की पहिल्या व्हिडिओपासून तर आतापर्यंतच्या व्हिडिओपर्यंत एक कमेंट ही नेहमी येत असते सगळ्यांची. फक्त लोक बदलतात की जे कमेंट करतात ते, की होम टूर दे, होम टूर दे, होम टूर दे. पण सध्या प्रत्येक हॉल असेल, किचन असेल, बेडरूम असेल, सगळं ऑर्गनाईज करणंच चालू आहे आणि अशा गोष्टी घेणं चालू आहे. मग पूर्ण टोटली जेव्हा ऑर्गनाईज होईल, जेव्हा पूर्णपणे सजवल्या जाईल घर, तेव्हाच मी तुम्हाला होम टूर देणार आहे. आता लगेच देऊन काही फायदा नाही आहे. तरी मला असं वाटतं की होम टूर देण्यासाठी 15 दिवस किंवा ठीक आहे 15 दिवस तरी जातीलच, पण होम टूर तर मला द्यायचाच आहे. कारण की पहिल्यापासून मी जे आपले व्हिडिओ टाकले ते पूर्ण घराच्या रिलेटेड होते, की फर्निचर कसं केलं, किती बजेट होतं, काय. जे माझे पहिल्यापासून बघणारे व्ह्युअर्स आहेत त्यांना तर सगळं माहितीच आहे. त्यानंतरचं आणि शेवटचं प्रोडक्ट म्हणजे हे प्लास्टिकचे कंटेनर.
आता हे प्लास्टिक पूर्णपणे म्हणता येणार नाही, कारण की ते BPA फ्री, कारण की हे डिशवॉशर सेफ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मायक्रोवेव्ह सुद्धा सेफ आहे. म्हणजे आणि बाकीचं आपण जर दुसरं प्लास्टिक टाकलं डिशवॉशरमध्ये किंवा मायक्रोवेव्हमध्ये तर तेवढं टेम्परेचरने ते कसंच राहणार नाही. कारण की मी एक असंच प्लास्टिकची जी आधीची माझी जार होती ती टाकली होती धुण्यासाठी, पण ती जेव्हा बाहेर आली डिशवॉशरमधून तर तिचे पूर्ण हाल बेकार झालेले होते. म्हणजे ते मेल्ट झालं होतं. तर मी हे डबे घेतले, स्टोरेज कंटेनर किंवा जार पण म्हणू शकतो आपण. तर हे पूर्णपणे फूड ग्रेड आहे आणि त्याचं मटेरियल तुम्ही बघू शकता. खूप असं पातळ नाही आहे, लीड पण एकदम घट्ट आहे. तर हा 12चा सेट घेतलाय मी, आणि 12चा सेट म्हणजे मी घेतलाय 583 रुपयाला 12चा सेट. म्हणजे एक आपल्याला पडलाय 40 ते 50च्या रेंजमध्ये आपल्याला एक डबा पडलाय. तर मी सांगू शकते की बाहेर कुठल्याही दुकानामध्ये जा किंवा मी डीमार्टमध्ये पण बघितलं होतं, म्हणजे अशा नव्हत्या सेम ह्याच. थोडंसं म्हणजे हे किती आहे, 1.5 किलोची एक बरणी आहे किंवा 1.5 किलोचा हा जार आहे. तर 1.5 किलोच्या बाहेर बघितलं तर ते 100 रुपयापर्यंत जात होतं. म्हटलं मग 100 रुपये टाकून प्लास्टिकचं घेण्यापेक्षा आपण तर ग्लास जारच घेऊ. 583 रुपयाला मी 12 घेतले, तर मला खूप चांगल्या पद्धतीने परवडले. तर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करू शकता. एकदम चांगलं मटेरियल आहे आणि एकदा घेतले तर नंतर बघायची गोष्टच नाही, कारण की काचसारखं तिथं काही फुटणार पण नाही आहे. तर तुम्ही म्हणणार की तू तर म्हणते की प्लास्टिकचं वापरायचं नाही, प्लास्टिकचं वापरायचं नाही, तूच घेतलं. पण ते BPA फ्री आहे. मी तेच चेक केलं आधी की माझ्या ज्या आधीच्या बरण्या होत्या ज्या मी डीमार्टमधनं घेतल्या होत्या तर त्या BPA फ्री नव्हत्या, म्हणून त्यांना म्हटलं आधी कचऱ्यात टाकायच्या आहे. त्यामुळे मी हे डबे घेतले. तर आता जर मायक्रोवेव्ह सेफ आहे आणि डिशवॉशर सेफ आहे तर ते सेफच असतील, कारण की एवढ्या टेम्परेचरवर पण त्यांना काही होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा हे 12चा सेट येतो ना, तर ती एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जर तुम्ही हे प्रोडक्ट जर तुम्ही मागवलं, आता ही 1.5 किलोची आहे जार, तर पूर्ण असं एकावर एक असे 12 डबे आले होते ते, आणि पूर्ण पॅक घेत तरी हे 3 पॅक तसेच राहिले. तर त्यामध्ये उकळतं पाणी थोड्या वेळासाठी ठेवायचं आणि त्याच्यानंतर ते एक सेपरेट करायचे, कारण की ते तसे होत नाही. कारण की मी पूर्ण एक दिवस लावलं ते पूर्ण, म्हणजे मला माहितीच नव्हतं की अशा पद्धतीने ते काढावं लागेल असं. तर तुम्ही जर घेतलं हे तर एवढी काळजी घ्या नक्की की त्याच्यामध्ये थोड्या वेळासाठी गरम पाणी टाकून ठेवा आणि नंतर ते एक काढा. तर असा होता आपला शॉपिंगचा 3रा व्हिडिओ. तर तुम्ही आधीचे 2 बघितले नसतील तर नक्की जाऊन चेक करा, कारण की एकदम बजेटमध्ये कमीत कमी याच्यामध्ये सगळ्या प्लॅटफॉर्मवर मी चेक करते आधी की कुठे आपल्याला स्वस्त भेटत आहे. कारण की स्वस्त असेल त्याच गोष्टी बायकांना आवडतात. बायको काय कोणालाही आवडेल जे स्वस्त असेल आणि त्याची क्वालिटी चांगली. आजचे प्रोडक्ट तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा. आणि हे सगळे मी माझ्या घरासाठी घेते. हे आताच नाही घेतलेले, खूप हळूहळू घेत आले. फक्त ते
टाईम नसतो कधी कधी शेअर करण्यासाठी, तर पण आता म्हटलं की आपण हळूहळू शेअर करूया सगळ्या. तर आधीच्या व्हिडिओमध्ये मी बेडरूमसाठी काय हवंय आणि हॉलसाठी काय हवंय ते दाखवलं होतं. आता किचनच्या गोष्टी मी दाखवल्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बहुतेक जे माझं TV युनिट आहे, TV युनिटमध्ये ज्या मी गोष्टी अरेंज केल्या आहेत, जे शोपीस असतील तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तो व्हिडिओ पण नक्की बघा. चला तर मग भेटू लवकरच, तोपर्यंत बाय.